कृष्णानगर येथे महाराष्ट्र शासनाने ताडी दुकान नामंजूर केलेले आहे। तीच ताडी दुकान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्नही राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून होत आहे। त्यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण पसरलेले आहे। कारण गेल्या 2 वर्षांपासून त्या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या की सदरचा ताडी दुकान सुरू झाल्यास कामगार वर्ग या भागात मोठ्या संख्येने असल्यामुळे पिण्याचे आहारी जास्त प्रमाणात जाणार, त्यामुळे आमच्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो। तसेच कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांची मुले देखील पिण्याच्या आहारी जाऊ शकतात, असे या भागातील नागरिकांना वाटत आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ताडी दुकान चालू होऊ नये यासाठी त्या भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्याशी संपर्क साधून विनंती केली। त्यामुळे या ठिकाणी या भागातील नागरिकांनी ताडी दुकानाविरोधात बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत डॉक्टर गोवर्धन सुंचू, सतीश दासरी, विष्णू गुंडेटी, माणिक पाटील, रमेश म्हणताटी, अंबादास पोतराज, लक्ष्मण पुल्ली, विनोद कर्ली, राजेश उपलंची, संजय कैरमकोंडा, प्रकाश अन्नम, अंबिका गादास, शारदा गुंडेटी आदी उपस्थित होते। ताडी दुकान असलेल्या ठिकाणाचा रहिवासी आहे, ज्याला चिटकून आम्ही राहत असून आमची 2 वर्षापासून उत्पादन शुल्क कलेक्टर, आमदार, खासदार यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि अगोदरचे जे कलेक्टर होते ते कलेक्टरने इथं नाकारलेलं आहे आणि लायसन त्याला मंजूर केलेलं नाही। तरी हे नवीन कलेक्टर आलेलं राज्य उत्पादन शुल्क हातमिळवणी करून हे दुकानाला मंजुरी दिलेले आहेत आणि आम्ही ते करू देणार नाही आणि उघडू देणार नाही। उघडलं तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल। आणि विशेष म्हणजे ह्या जागेवरती जे ताडी दुकान आहे त्याला बांधकाम परवाना नाही, वापर परवाना नाही आणि त्याचा सातबारा नाही, काही नाही। खाली सगळे कागदपत्र आहे म्हणून कलेक्टर सांगतो आणि उत्पादन शुल्कवाले सगळे खोटे बोलतात। नगर भागात जो नामंजूर ताडी दुकान आहे तो चालू करण्याचा प्रयत्न त्या मालकाकडून होत आहे। गेल्या 2 वर्षापासून या भागातील नागरिकांनी या ठिकाणी कामगार वसाहत आहे, विडी कामगार वसाहत आहे। विडी कामगारांचे 3 मोठमोठे कारखाने आहेत। या ठिकाणी हजारो विडी कामगार काम करतात आणि या ठिकाणी गारमेंट प्रकल्प आहे, गारमेंट कारखाना आहे, यंत्रमाग कारखाना आहे। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणीतील नागरिकांनी कलेक्टर कचेरी, राज्य उत्पादन शुल्क आणि आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून आमच्याकडे ताडी दुकान नको असं विनंती करताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्काने इतकं गाय गडबड करत आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थितीत ताडी दुकान चालू करावं लागेल या पद्धतीने या लोकांना बोलत आहेत।